फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर विधानसभेचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन। हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकरांकडून आमदारांना शपथ। ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आक्रमक। निषेध म्हणून विरोधी आमदारांनी घेतली नाही शपथ, तर विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाडांनी झळकवले आय लव्ह मार्कडवाडीचे बॅनर। ईव्हीएम विरोधात सोलापूरच्या मार्कडवाडीतून राहुल गांधींच्या लॉंग मार्चची शक्यता। शरद पवारही सहभागी होणार। ईव्हीएम विरोधातील लढा देशभर नेण्याचा इंडिया आघाडीचा निर्धार। विधान भवन परिसरात मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये हस्तांदोलन। आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांना शुभेच्छा। खेळीमेळीच्या वातावरणात दोघांमध्ये संवाद। अधिवेशनातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गुलाबी फिवर। गुलाबी फेटे घालून प्रदेश कार्यालयात आमदारांची उपस्थिती। गुलाब पुष्पांनी स्वागत। शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादांना मोठा दिलासा। बेनामी संपत्ती प्रकरणी दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाकडून क्लीन चिट। पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांची जप्त संपत्ती आयकर विभागाकडून मुक्त। नोट फॉर वोट प्रकरणी मुंबई मालेगावसह देशभरात 7 ठिकाणी ईडीची छापेमारी। नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतून 13,50,00,000ची रोकड जप्त। सर्च मोहीम सुरूच। FRP सह 13 मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा। 8 शेतकरी जखमी, तर सर्व शेतमालाची खरेदी हमीभावानं होणार। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं। संभाजीनगर नाशिकला सर्वाधिक फटका। कांदा आणि द्राक्षांचं मोठं नुकसान। भंडाऱ्यात मोबाईलचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी। दुचाकीवरून जात असताना खिशातील मोबाईल फुटला। चाकोलीच्या सिरे गावातील दुर्दैवी घटना।